नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून दोन महिलांनी लग्नाचा निर्णय घेतला। त्या महिलांनी एकमेकांसोबत लग्न केलं। या आगळ्या वेगळ्या लग्नाची उत्तर प्रदेशमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। देवराईमधील रुद्रपूरमध्ये दोन महिलांनी आपल्या नवऱ्याला सोडलं, पळून गेल्या आणि एकमेकींसोबत विवाह केला। एकमेकींसोबत लग्न करणाऱ्या महिलांची नावं कविता आणि गुंजा अशी आहे। मिळालेल्या माहितीनुसार रुद्रपूरमध्ये दुग्धेश्वर नाथ मंदिरात कविता आणि गुंजा यांनी एकमेकींसोबत लग्न केलं। एकमेकींसोबत प्रेम करणाऱ्या महिलांनी 7 फेरे घेत आयुष्यभर साथ द्यायची शपथ घेतली। समलैंगिक लग्न करणाऱ्या दोघी आपल्या नवऱ्याच्या वागणुकीला आणि स्वभावाला वैतागल्या होत्या। लग्नानंतर गुंजाने आपले नाव बदलून बबलू ठेवले आहे। कविता म्हणाली की गुंजा आणि माझा नवरा दारू पिऊन त्रास द्यायचा, भांडण तर रोजचीच झाली होती। गुंजा आणि माझं एकमेकांवर आधीपासून प्रेम होतं, त्यामुळे आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला। आमच्या लग्नाला समाज मान्यता देईल की नाही माहित नाही, पण याचा आम्हाला काही फरक पडत नाही। कुणीही काहीही विचार केला तरी आम्ही एकत्र राहणार आहे, असं कविताने सांगितले। लग्न लावणाऱ्या पुरोहित उपशंकर पांडे यांनी सांगितले की दोन्ही महिलांनी लग्नाची माळ आणि कुंकू घेऊन लग्नासाठी मंदिरात आल्या होत्या। मंदिरात त्यांनी लग्न केलं, आम्ही त्यांना आशीर्वाद दिला। दोघांची मैत्री इंस्टाग्रामवर झाल्याचे पत्नी झालेल्या कविताने सांगितले। आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे। नवरे दारूच्या नशेत आम्हाला मारहाण करायचे, त्यामुळे आम्ही त्रस्त होतो, त्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला। आम्ही घरातून पळून जाऊन लग्न केले, असंही कविताने सांगितले।